अरे देवा, मी कुठं आलोय? जिम मध्ये आलोय का कुठल्या गार्डन मध्ये? अरे माझा मित्र पाजी हा जिमच्या रॉड सोबत चक्क गाडी 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 खेळतोय भावा. हे काय चाललंय? मला तर काही समजतच नाही यार, काय चालू आहे हे. मग माझ्या पाजीला थोडं बाजूला घेतलं आणि सांगितलं, अरे भाई आपण इथं मस्ती करायला नाही तर बॉडी बनवायला येतो. चल आता जरा व्यवस्थित वर्कआउट करूया. तरी सुद्धा आमचा पाजी मस्त एक रापचिक मध्ये स्टाईल मध्ये पोज देऊन माझ्यासोबत व्हिडिओ काढतो आणि मस्तीमध्ये पळत पळत इकडे तिकडे जातो आणि बघा कसं पोजिंग करतोय, जसं की हाच एक बॉडी बिल्डर आहे. चला तर मग आता काय होतं ते बघूया पुढे. चला. पाजीला तर कामाला लावलं, पण जोपर्यंत स्वतःचा हँडसम व्हिडिओ निघत नाही तोपर्यंत जिम पूर्ण कशी होणार? शेवटी आपलं रूप पण बघायला नको का भावा? त्याचबरोबर मोबाईल वाकडा तिकडा करून व्हिडिओ काढल्यानंतरच व्हिडिओ पूर्ण होतो बरं का, आणि त्याच्यानंतरच आपली जिम पूर्ण होते, हे पण लक्षात ठेवा भावा. पाजी जिम सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतो, इकडून तिकडं फिरायचं नुसतं इकडून तिकडं. पण भाऊ आता जोमात लागलाय आणि मस्तपैकी वर्कआउट करतोय. पुलअप्स कसा मारतोय बघा, एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक. भावाचा विशेष करायचा नाही बरं का. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं वर्कआउट झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी वरती गेलो आणि मस्तपैकी वर्कआउट केला, वॉर्मअप केलं. वॉर्मअप करण्यामध्ये आम्ही एवढे व्यस्त होतो की आम्हाला समजत नव्हतं आम्ही नेमकं जे काही करतोय ते स्वतःसाठी चांगलंच होतं असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून भावांनो. जाता जाता एक गुपित सांगतो तुम्हाला, कोणाला सांगू नका. जर बॉडी बनवायची असेल तर जिम मध्ये डान्स करणं गरजेचं आहे. जो डान्स करणार नाही त्याची बॉडी कधीच आयुष्यात बनणार नाही. त्याच्यामुळे जिम मध्ये गेलं वर्कआउट कमी आणि डान्स करणं गरजेचं आहे भावांनो. त्याचबरोबर पाजीची आणि माझी जोडी तुम्हाला आवडली असेल तर लगेच सांगा, त्याच्यानुसार मी पुढचे व्हिडिओ बनवत राहीन.